जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच नवीन बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटतील। तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुणे कोरेगाव पार्कमध्ये पार्टी केली होती। घरी परतताना धावत्या कारमध्येच वकील तरुणीसोबत 3 जणांनी अत्याचार विनयभंग केला। हे प्रकरण समोर येताच सर्वच जण हादरून गेले आहेत। पुणे विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याने गेल्या काही वर्षात अनेक उत्तमोत्तम बदल अनुभवले आहेत। मात्र याच पुण्यातून कधीकधी अशा काही घटना समोर येतात ज्या संपूर्ण समाजाला हादरवून सोडतात। अलीकडेच पुण्यातील अतिशय आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरातून एक अत्यंत लाजिरवाणी आणि संतापजनक बातमी समोर आली आहे। एका महिला वकिलाचा तिच्याच मैत्रिणीच्या उपस्थितीतून विनयभंग झाल्यानंतर अनोळखी व्यक्तींनी घरी सोडण्याच्या भयाने धावत्या कारमध्ये विनयभंग केल्याची घटना घडली आहे। या घटनेने केवळ पुणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे। काही माहितीनुसार ही घटना काल रात्रीची आहे। पीडित महिला वकील जे आपल्या व्यवसायात कार्यकाम करत होते, ती आपल्या 3 मैत्रिणींसोबत कोरेगाव पार्क येथील एका नामांकित पंचतांत्रिक हॉटेलमध्ये पार्टी केली होती। रात्रीची वेळ, शहराचा पॉश परिसर आणि मैत्रिणींची साथ असल्याने वातावरण सुरक्षित वाटत होते। मात्र पार्टी आटोपून बाहेर पडल्यानंतर एक दुर्दैवी वळण आले। मैत्रिणींनी आपल्या घरी निघून गेल्या आणि पीडित महिला तिथे काही काळासाठी एकटीच उभी होती। हे पाहून तिथे दबा धरून बसलेल्या 3 अनोळखी व्यक्तींनी तिला पाहिले। या व्यक्तींनी तिला तिची ओळख पटवून देत अत्यंत नम्रतेने आम्ही तुम्हाला सुरक्षित घरी सोडू अशी ऑफर दिली। रात्रीची वेळ आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरामुळे तिनेही त्यांच्यावर विश्वास ठेवला। तीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली आणि तिला कारमध्ये बसवले। कार सुरू झाली आणि कोरेगाव पार्कच्या रस्त्यावरून जात असताना मात्र काही अंतर कापल्यानंतर त्या व्यक्तींनी कारचे दरवाजे लॉक केले आणि तिचा विनयभंग करण्यास सुरुवात केली। घाबरलेल्या महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, मात्र धावत्या कारमध्ये तिचे काहीच चालले नाही। कोणत्याही प्रकारे त्या नराधमांच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर तिथे थेट पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पुणे शहर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली। पुणे शहर पोलीस दलाचे अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितले की पीडित महिला वकिलाच्या तक्रारीची दखल घेत आम्ही गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणातील आरोपीचा शोध घेऊन पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। पोलिसांनी ही तत्परता प्राप्त करताना तरी प्रश्न हा पडतो की अशा घटना पुण्याच्या सुरक्षिततेच्या प्रतिमेला किती मोठा धक्का देतात। गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक राहिला आहे का, हे आता तपासून स्पष्ट होईल। पुणे शहर, विशेषतः कोरेगाव पार्क, कल्याण नगर आणि कोथरूड यासारखे भाग हे श्रीमंत आणि सुरक्षित समजले जातात। पण अशा ठिकाणी जर भररस्त्यात एखादी महिला सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षिततेचं काय? हा प्रश्न आज प्रत्येक पुणेकरांच्या मनात घर करून बसला आहे। रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे किती घातक ठरू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे। पीडित महिलेची यात काहीही चूक नाही। चूक त्या गुन्हेगारांची आहे ज्यांनी मदतीचा मुखवटा घालून विश्वासघात केला। CCTV कॅमेरे आणि पोलिसांची गस्त वाढवूनही अशा घटना घडत असतील तर याचा अर्थ गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही। आपण एका अशा समाजात राहतो जिथे रात्रीच्या वेळी बाहेर पडणे हा महिलांचा अधिकार आहे,
पण अशा नराधमांमुळे तो अधिकार हिरावला जाण्याची भीती निर्माण होत आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते. महिलांना आपल्या रोजच्या कामासाठी घराबाहेर पडतात 10 वेळा विचार करावा लागतो. एकदा किती कडक असला तरी जोपर्यंत गुन्हेगारांना फाशीची कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. पालकांनी आपल्या मुलींना स्वावलंबी बनवण्यासोबतच अनोळखी लोकांपासून सावध राहण्याचे शिक्षण देणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाने अशा परिसरामध्ये रात्रगस्त अधिक तीव्र करणे आवश्यक आहे. जर कोणालाही संशयास्पद हालचाली दिसल्या तर त्यांनी तातडीने पोलिसांना कळवणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. कोरेगाव पार्कमधील ही घटना म्हणजे समाजाच्या नीतिमत्तेला लागलेली एक कीड आहे. पुण्याचे नाव उज्ज्वल करण्यात अनेक महिलांनी मोलाचा वाटा उचलला आहे. मग अशा शहरात त्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे ही दुर्दैवी बाब आहे. या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या तिन्ही नराधमांना अशी कडक शिक्षा झाली पाहिजे जी भविष्यात कोणाचेही हात अशा गुन्ह्यासाठी उठण्यापूर्वी थरथरतील. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे, पण ते आता संसाराचेही माहेरघर बनले. काळाची गरज आहे. ही घटना केवळ एका वकिलाची नसून ती प्रत्येक स्त्रीच्या सन्मानाची आहे. आता वेळ आली आहे ती कठोर निर्णय घेण्याची आणि महिलांना त्यांचे हक्काचे सुरक्षितपणे परत देण्याची. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशाच नवनवीन बातमी रोज पाहायला भेटतील. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यापासून माझे मनापासून धन्यवाद तुम्हाला. थँक्यू मित्रांनो.